फ्रेंड्स, मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर उन्हाळा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांना आता एकच वेध लागलेली असतील की काहीतरी गार प्यायला पाहिजे असतं. जेवण झालं की दुपारी काहीतरी थंड असं प्यावंसं वाटतं. मग कुणाला सरबत करावंसं वाटतं, कुणाला कोल्ड्रिंक्स आणाव्याशा वाटतात. तर हे कोल्ड्रिंक्स वगैरे पिणं हे खरं तर हेल्दी नाही आहे, नाही का. पूर्ण 4 महिने उन्हाळ्याचे काढायचे, तर काहीतरी असं हेल्दी आणि टेस्टी जर प्यायचं असेल तर आज मी तुम्हाला चिंचेच्या पणाची जी रेसिपी आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करते आहे. जी ही माझी लहानपणाची रेसिपी आहे, जी माझे पप्पा आमच्यासाठी बनवायचे. तर मी रात्री अर्धा किलो चिंचा आणलेल्या होत्या. त्या रात्रभर अर्धा किलो चिंचा, त्याच्यामध्ये थोडासा गूळ आणि थोडंसं मीठ टाकून ते भिजवून ठेवलेलं आहे. चिंचांच्या वरतीपर्यंतच पाणी येईल, अगदी थोडंसं वरती येईल एवढं पाणी मी टाकलेलं होतं. कारण की मला एक घट्टसर जे पेस्ट आहे ती चिंचेची हवी आहे, जेणेकरून त्याच्यात आपल्याला हवं तेव्हा आपण पाणी टाकून आणि ते बर्फ वगैरे टाकून पिऊ शकतोय. तर असं मी एकदम घट्टसर जी पेस्ट आहे तर ती मी चाळणी घेतलेली एक मोठ्या छिद्र्यांची, त्याच्यावर हाताने चांगलं चुरून आणि असे घट्ट अशी जी पेस्ट आहे चिंचेचा कोळ जो आहे तो मला आता मिळालेला आहे. ते 1 लिटरचा जार साधारणतः भरून जातो. अर्धा किलो चिंचांमध्ये 1 लिटरभर म्हणजे पोर्शन जो आहे, 1 लिटरचा पोर्शन जो आहे तेवढं तुम्हाला तो चिंचेचा ज्यूस मिळतो. तो ही अगदी घट्ट, जो तुम्ही 8 दिवस 15 दिवस जशी लोकं आहेत, जशी घरात माणसांची क्वांटिटी आहे त्याच्यावर तो तुम्हाला टिकणार आहे. त्याच्यानंतर काय होतं की जो उरलेला भाग असतो, म्हणजे चिंचा आपण जेव्हा चाळतो चाळणीने, तर तेव्हा थोडासा पोर्शन जो आहे तो उरून जातो. तर त्याच्यातही तुम्हाला 1-1.5 लिटर पाणी घालायचं आहे, कारण की भरपूर आंबटपणा असतो चिंचेमध्ये. व्हिटॅमिन सीचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ना चिंच खूप लाभदायी असते, उन्हाळ्यात काय बाकीचे दिवस पण. प्लस तुम्ही हे जे पाणी तुम्ही बनवून ठेवणार किंवा चिंचेचा कोळ जो तुम्ही बनवून ठेवणार आहे ना, त्याचे खूप सारे बेनिफिट्स पण आहेत. जेव्हा कधी तुम्हाला असं वाटलं की एखादी डाळ तुम्ही बनवतायत किंवा वरण वगैरे बनवतायत, त्यात तुम्हाला चिंच घालण्याऐवजी हा जो चिंचेचा गर तुम्ही काढून ठेवलेला आहे ना, तोही तुम्ही चमचाभर वगैरे वापरू शकतात. म्हणजे चिंचेचा गर काढून ठेवायचा, तो खूप युजफुल आहे. तुम्हाला पाणीपुरी बनवायचं असेल तर पाणीपुरीचं पाणी बनवण्यासाठी पण पटकन युजफुल आहे. जास्त स्टोअर करून ठेवलं की ते तुम्हाला पटकन कामात पण येतं, पटकन इन्स्टंट बनतं पण. कारण की हे चिंचेचं पन्हं बनवण्यासाठी खूप वेळ जातो आणि रोज-रोज आपण पन्हं बनवायला नाही घेणार, आपल्याला कंटाळा यायला लागतो ना. तर रोज-रोज टेस्टी आणि हेल्दी काहीतरी कोल्ड्रिंक प्यायची असेल तर मग एकच दिवस थोडंसं काम करा, अर्धा तासाचा वेळ काढा आणि हे असं छान चिंचेचं पन्हं जे आहे ते बनवून ठेवा. तर आता चिंचेचा जो गर आहे तो काढून झालेला आहे. त्याच्यानंतर जे उरलेले ज्या चिंचा होत्या त्याच्यामध्ये मी 1-1.5 लिटर पाणी घातलेलं आहे आणि तेही मला आता लगेचच्या लगेच मस्त असं पातळसर पाणी, जे की मी आता इन्स्टंट त्याच्यामध्ये बर्फ टाकून पिऊ शकते, एवढं पाणी मला मिळालेलं आहे. म्हणजे अर्धा किलो चिंचांमध्ये जवळपास 2 लिटर जे आहे ज्यूस जो आहे तो आपला बनून जातो, चिंचेचं पन्हं बनून जातं. आणि ही चिंच ही अशी गोष्ट आहे ना, ज्याच्याने तुम्हाला कधीही काही साईड इफेक्ट होणार नाही. मुलांनी अगदी 2 ग्लास भरून जरी पिऊन घेतले ना, तरीही त्यांना काही त्रास होणार नाही. तर कोल्ड्रिंकला ऑप्शन म्हणून जर उन्हाळ्यामध्ये काही करायचं असेल, तर ह्यावेळेस चिंचेचं हे जे पन्हं आहे ते नक्की ट्राय करा. आणि माझे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आवडले असतील, तर माझ्या व्हिडिओजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.